गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. लगेच नाटक चालू, लगेच कॅमेरा आल्यावर चष्मा काढतो मी. तर आम्ही आता जात आहे कार्यक्रमाला एका बाहेर. रस्ता बघू शकताय, मस्तच आहे. पुष्कर गाडी चालवलाय, मी दमलोय आज जरा. स्मार्ट दिसायलायस केस कापल्यापासून. मावशीचं गाव माग गेलं. सोड्या काय तुला नको? इशी सारखं तोंड केली सेम, शिवम सारखं. शिवम सारखं झालं. लगेच ओरडा चालू. मला काय ओरडत असत्या, काय पण नावानं. मला दुसरं की बस मध्ये बसूया, मागणं हात करा. नको, मला बसच्या प्रवासाचा ब्लॉग नको. एवढी सुख सुविधा असताना काय त्रास करायचा? बरोबर आहे का नाही? सचिन काकांनी एवढी गाडी दिल्या, पण काकांनी एवढी गाडी दिल्या, पुष्कर गाडी चालवायला शिकलाय, मग आपण का म्हणतोय त्रास करून घ्यायचा? बरोबर आहे का नाही? 100 झोप. मी नाही एवढं निवांत. मला आलतो गावाला, तिथनं मम्मीने आणले मामाकडे. त्या सगळ्या आत बसल्यात आजोबांबरोबर बोलत. मामांचं गाव आहे, इथं गोटा आहे आणि मागं वीर आहे. कधी तर तू हा, ही ओजी गाडी आहे. लहानपणीपासून मी ज्यावेळी येते त्यावेळीपासून आहे. मला आता कंटाळा आलाय, म्हणून मी आता जाणार आहे घरी. यांना यायचं असली येऊ मम्मी, त्यांना मी जाणार. मला आता कंटाळा. होय, कुत्र चालली की रे? अरे खरंच की. अरे वरती जाऊन बसलेलं टप्पा हाकललाच का नाही? राजारामपुरीत. राजारामपुरीत बघ नाही, प्रज्ञेश असेल म्हणजे याचा भाऊ. काय मम्मीनं आणल्या, मग पुष्करनं आणलाय धबधबा आहे म्हणून. कुठनं इथनं खाली धबधबा आहे, तर रस्ता संपला की बाय. थांबा, बघूया बघूया. चला, ही आल्यात सगळी टेन्शन मध्ये. पहिलाच लय नाही इथे कोपऱ्यात आल्यात 3 बदक पावसात. आपण मधनच आणलाय. पाऊस पाणी आहे का नाही काय माहित नाही, काय नाही. उगाच भिजत आलोय तुझ्या नादात. छत्री घेतलायस रे? मी भिजायली. तुझ्या हाऊस आहे भिजायची. केवढासा पूल आहे बघ, जातोस काय? टोपी बिपी चल असू दे बाई. इथनं तुम्ही उतरा, सरळ साड्या घालून आलायचा. नाही, पुष्करनं तप धबधबा आहे बिबधबा आहे म्हणून आणलाय. आणि खाली खाली इथनं खाली पाणी नाही आणि तिथं धबधबा आहे म्हणते. काय उपयोग नाही. हा, 5 जण आहेत. तुम्ही यायचा का त्या? फक्त जालू मामा. हा, असू दे. चला, लहान पोरांची सहल घेऊन आलोय मी. लहान पोरांची सहल घेऊन आलोय. बघा कशा आलं तोंडावर. पावसा पाण्यात चाललोय भिजत भिजत. पाणी तुझं ऐकलोय, उगाच ऐकलोय वाटत. काय धबधबा आहे ना, जोरात आवाज येते. एवढा मोठा ना रे, बारका आहे. तर आता वाजलेले आहेत 7:30. घरी आलो मगाशी, मस्त झोप काढली आणि आता चाललोय अश्विनकडं. तर चला जाऊया. भीती कशी आहे? हिला हे फेकून माराल तो रे, तिनं मला लय मारल्या भाव. होय, काय म्हणतात त्याला? मार्बल काय? पेबल का काय रे? गोट्या. हा बाई, इथं पडल्या. तर आज आहे इंटरनॅशनल वेफल प्रकट दिन. कसा आहे म्हणजेच इंटरनॅशनल वेफल डे. आणि आम्ही चाललोय आता वेफल खायला, कारण आज आहे 100 रुपयाला 1 वेफल. सस्ते में काम 25 म्हणजे 60 रुपये वाचवण्याच्या नादात 200 रुपये खर्च करायला चाललोय आम्ही. बरोबर आहे का नाही? 160 नाही रे, 120. हा, 120 रुपये वाचतात की रे. 2 होय की रे? 12. मग तेवढे 3 येतात. आपण 3 घ्यायचं. मग आपण आता 3 घ्यायचं. चला. पण आता ते चालू असायला पाहिजे, कारण आत्ताच आम्हाला एक उडती खबर आल्या की त्यांनी 7 वाजताच बंद केले दुकान गर्दीमुळे. लेट सी. चालू असलं तर नशीब, नसलं तर मग तुझं नशीब फुटलेलं आहे. नारळ शॉल. चला, काय करायचं आपण? शटर उघडून आत जाऊ. वेफल घ्या. एवढा मारतील शटर उघडून आत गेल्यावर. चोरी केस पडली रे. अरे ओळखीचा म्हणजे तुझ्यासाठी म्हणजे चालू हाय, फक्त शटर खाली ओढले का? ओके. ऑर्डर घेणार झालं. ऑर्डर घेणार. आता रेग्युलर कस्टमर आहे म्हटलं, तेवढी ऑर्डर घेणार की? असलं कसलं रेग्युलर कस्टमर आहे दररोज द्यायला ऑर्डर? मग देणार की? काय देणार? ती देणार की तेवढे एक दिवस आज ऍडजस्ट करून.
किंवा म्हणलं घरात ये करून देतो तुला बाय एवढंच राहिले आता बरोबर आहे नाही चालते तव्यावर करून देतो म्हणाल घराला. चला त्यांच्या घरातल्या तव्यावरचं वेफल खायला. बेल्जियन वेफल घरातलं. चला घरगुती बेल्जियन वेफल कसं आहे 100%. चल राईट मार. इथं पण डिमांड हाय वाटतं. अरे नाही इथं पण गर्दी एवढी गर्दी मला वाटलं बंद आहे पण एवढ्या गर्दीत सॉरी अश्व्या आय कांट ईट वेफल इन दॅट गर्दी. वेफल साठी मी एवढं थांबू शकत नाही. इथं हाय आता ऑर्डर दिली की 12 वाजता मिळणार. वेटिंग इज वेटिंग. तर आता आम्हाला आमचा एक मित्र भेटलेला त्यानं ऑर्डर द्यायला 2 तास थांबलेला 5 वाजता आणि 2 तास थांबला आणि 5 वाजता 2 तास म्हणजे ऑर्डर दिली त्याला 5 ला 2 तास थांबला थांबून. त्याच्या अगोदर आणि त्यानंतर आता ऑर्डर 8:30 ला म्हणजे आता वाजल्यात किती बघा 9 वाजल्यात आणि आता त्याला ऑर्डर मिळाल्या म्हणजे त्याचा स्ट्रगल आयुष्यात पण त्यानं पोरींसाठी दिलता म्हणून तो एवढं थांबलाय. बरोबर आहे का नाही. पोरींसाठी एवढं कष्ट आणि आयुष्यात नाही. दुपारी काय करायला पाहिजे होतं बाबा. दुपारी गर्दी नव्हती काय सकाळी म्हणजे ऑर्डर देऊन ठेवायला पाहिजे तसं नाही काही पिक्चरला ब्लॅक ने तिकीट काढत नाहीत का हा. तसं एक Coupon काढून ठेवायला 50 वेफलची ऑर्डर देऊन ठेवायला पाहिजे होय होती की direct. परवडलं असतं तसं आपल्याला. आज आपण कमाई झाली असती. 10,000 रुपयाने जरी म्हटलं असतं तर 10 ऑर्डरला 100 रुपये नाही 10 नाही 20 500 रुपये मिळाले. 50 रुपये इथनं खाली 20 रुपये घेतले. एवढ्या स्ट्रगल नंतर मिळालं नाही म्हणून आम्ही आले रोल्स अँड राईसला. इथं गप पिझ्झा खाणार. पिझ्झा खावा खुश राहा. पिझ्झा खावा काय तुझं खाण्यावर लक्ष आहे काय. तिथनं आलो मॉप कडे जाऊया म्हटलं खाऊन बिऊन मॉपचं बंदच आहे. स्पोर्ट्स कॅसेल कसा झळकून दिसाल. सलमान खान पण कसं झळकून दिसालाय. पेप्सी प्या खुश राहा. फक्त मिक्सिंगला त्यात काय तर ठेवा म्हणजे खुशी संपणारच नाही तुमची आणिच वाढणार. मग रात्रभर तुम्ही आशव्यासारखं झुलत फिरणार म्हणजे दारू पित नाही पण करणार तुम्ही. अरे वे बघ किती आहे. दारू पण करतोय रे तू पण लोक दारू पण फिरत आहेत म्हणजे तू न पिणारा पिण्यात आहेस. अरे बरोबर आहे का नाही. बरोबर आहे 100%. चला